कोण्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज भरपूर सारा कढीपत्ता आणला आहे मी. तर आता याचं बनवायची कढीपत्त्याची चटणी. तर काही कढीपत्ता सोलून मी फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. एक अशी प्लास्टिकची भरणी घ्यायची, त्यामध्ये सगळा कढीपत्ता सोलून ठेवायचा आणि उरलेला कढीपत्ता मी सोलून ताटात घेते. त्याची बनवायची आपल्याला कढीपत्त्याची चटणी. कारण काय होतं, भाजीमध्ये आपण जेव्हा कढीपत्ता टाकतो त्याचा फ्लेवर उतरल्यानंतर बरेच जण कढीपत्ता काढून टाकतात. तर ते कढीपत्ता पोटात कसा गेला पाहिजे त्यासाठी आपण चटणी बनवून ठेवायची. तर हे सगळा कढीपत्ता घ्यायचा आहे काढून. त्यातमध्ये काही जर घाण असेल, पाठीमागच्या साईडला जाळी वगैरे असते, ती सगळी नीट करून घ्यायची. हिरवा लुसलुशीत कढीपत्ता आणला आहे आणि त्याला चांगलं व्यवस्थित नीट करून घ्यायचं आहे. मी आधी स्वच्छ धुवून घेतला होता, त्यामुळे आता धुवायची आवश्यकता नाही आहे. धुवून कोरडा करून घेतला. आता ही कढीपत्त्याच्या भरणीमध्ये ठेवला आहे. हा ठेवायचा फ्रीजमध्ये. 10-15 दिवस आरामात टिकतो. असं पांढरं काही असेल खराब ते काढून टाकायचं. स्वच्छ असं नीट करून झालं आहे. आता तवा गरम झालेला आहे. तव्यावरती टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता टाकून झाल्यानंतर त्यातलं मॉइश्चर निघेपर्यंत त्याला गरम करायचं आहे. कडक होऊ द्यायचा आहे कढीपत्ता. पूर्ण मॉइश्चर त्याचं निघून गेलं पाहिजे. हलवत राहायचं आहे. आता यात टाकूया तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचं. मस्त असा भाजून झाला, कुरकुरीत झाला. की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. असा कुरकुरीत झालेला आहे. आता ही एका प्लेटमध्ये काढून सगळा कढीपत्ता आता गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि त्यामध्ये शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे पण मस्त खरपूस भाजून घ्यायचे तेल घालून. आणि लसूणसुद्धा थोडासा घालायचा म्हणजे चव येते. शेंगदाणे पण मस्त खरपूस भाजून घेऊया. दही काढून घेतले शेंगदाणे सुद्धा. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व घालायचे. वाईट जिरे सुद्धा घालायचे. बनवून झाली चटणी. आता एका डब्यामध्ये स्टोअर करायचं. हे आरामात 10-15 दिवस टिकते चटणी. रोज जेवणासोबत थोडीशी घेतली तरी चव येते. आणि महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता पोटात जातो, कारण कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म खूप आहे. त्यामुळे केस वाढीस लागतात, केसांची झड होत नाही.